सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजवर मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवली पूर्वेतील सोनारपाड्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख मुकुंद बळीराम म्हात्रे यांच्या घरी गणेशोत्सव साजरा। डोंबिवली पूर्व सोनारपाडा येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख व सोनारपाडा ग्रामपंचायत सदस्य मुकुंद बळीराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी मोठ्या आनंदोत्सवात गणरायाचे आगमन झाले। गणरायाच्या आगमनानंतर त्यांच्या निवासस्थानी आनंदाचे वातावरण होते। यंदाचे हे त्यांचे 35वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सुरेख व सुंदर अशी सजावट करण्यात आली होती। दरवर्षी मुकुंद म्हात्रे हे आपल्या निवासस्थानी नवनवीन संकल्पना अंमलात आणत असून सुंदर अशी सजावट करतात। यंदाच्या वर्षी मुकुंद म्हात्रे यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट व सर्वांचे लाडके श्री बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली म्हणून व त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून सुंदर व सुबक असा किल्ला तयार केला होता। जय भवानी व जय महाराष्ट्र हे बघताच साहेबांच्या आठवणी ताज्या होतात। तसेच या सजावटीत आजचा महाराष्ट्र महागाई, दुष्काळाने होरपळलेला, बॉम्बस्फोट, पूर, भ्रष्टाचार, घोटाळे, महिलांवरील अत्याचार, दरोडे अशा अनेक विघातक कृत्याने ग्रासलेला, अपमतलबी लोकांनी पोखरलेला पण तरीही कला, संस्कृती, रूढी, परंपरा, आपापसातील समंजसपणा, बंधुभाव जपलेला, तसेच सह्याद्रीच्या मदतीने सर्वांचा सामना करत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित असलेला, तसेच सावित्रीबाई फुले, रमाबाई यांच्या मार्गदर्शनाने महिलांना सक्षम केलेला, आपल्या सर्वांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेला प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा असे सर्वांना संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला। तसेच यंदाच्या वर्षी मुकुंद म्हात्रे यांच्या निवासस्थानी सुंदर व सुबक अशी राधाकृष्णाची प्रतिकृती स्थापन करण्यात आली होती। अतिशय सुंदर अशी या श्री गणेशाच्या मूर्तीने सर्वांनाच आनंदमय केले। श्री गणरायाच्या या मूर्तीमुळे जणू काही साक्षात श्रीकृष्ण व राधाच अवतरले आहेत असे दिसत होते। त्यांच्या शेजारी गोमाता व मोर यांनी ही सर्वांची मने वेधून घेतली होती। तसेच या सजावटीतील गजराज हेही अतिशय सुंदर दिसत होते। मुकुंद म्हात्रे यांच्या निवासस्थानी असंख्य स्थानिक रहिवासी, त्यांचे मित्रमंडळी व त्यांच्या नातेवाईकांनी श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने पूजा अर्चा करून दर्शन घेतले। हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव असे बाप्पांना साकडे घातले। तसेच महाप्रसादाचाही सर्वांनी लाभ घेतला। यावेळी त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते। दिनांक 13 रोजी आनंदोत्सवात नाचत गाजत आनंदाने श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले। डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील नवज्योत मित्र मंडळातर्फे गणेश उत्सव साजरा करण्यात आला। डोंबिवली पूर्व दत्तनगर येथील नवज्योत मित्र मंडळात श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावात व आनंदोत्सवात स्थापना करण्यात आली। यंदाचे हे त्यांचे 3रे वर्ष असून नवज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पासंदे उर्फ श्रीनो, उपाध्यक्ष प्रितेश सुजाने, खजिनदार चेतन वाघेला, सचिव हार्दिक दोशी, पुष्कर कोरे, नयन केसवानी, रोहित नायर, नितीन यादव, दीपक वाघेला, अजय ठाकूर, सुनील कुराडे, निलेश पारनंदी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सदरचा गणेशोत्सव सण मोठ्या भक्तिभावात साजरा केला। तसेच प्रदीप पाटील, राजेश मोरे, भारतीताई मोरे, रवींद्र चव्हाण, बजरंगदादा जाधव, गीतेश पाटील, गंगाराम कुराडे यांचे सदर मंडळास मोलाचे सहकार्य लाभले। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अतिशय सुंदर व सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। हिरे जडित अलंकाराने अतिशय सुंदर अशा या बाप्पांकडे बघतच राहावे असे सर्वांना वाटत होते। सुंदर असे कर्ण, सुंदर असे डोळे यांनी सर्वांचे मन वेधून घेतले होते। बाप्पाचे मुकुटही हिरे जडित असून अतिशय सुंदर दिसत होते। या श्री गणरायाच्या पायाखालील उंदीरही अतिशय सुंदर दिसत होता। तसेच तेथे बालगणेश व शिवशंकरांची ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती। सुंदर सुबक अशा या श्री गणरायाने सर्वांची मने मोहून टाकली। दिनांक 12 रोजी सदर ठिकाणी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। सदर वेळेस असंख्य स्थानिक रहिवाशांनी व लहान थोराने सदर वेळेस श्री गणरायाचे व सत्यनारायणाच्या महापूजेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। दिनांक 13 रोजी या बाप्पाचे विसर्जन हे मोठ्या थाटामाटात बँड फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले। बाप्पांना टेम्पोमध्ये ठेवून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। त्यावेळेस सुंदर अशा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत मोठ्या भक्तिभावात व आनंदोत्सवात बाप्पांना
वाजत गाजत निरोप देण्यात आला। व्यंकटेश मित्र मंडळ ठाकुर्ली यांच्यातर्फे गणेशोत्सव साजरा। ठाकुर्ली पूर्व येथील व्यंकटेश मित्र मंडळ यांनी यंदाच्या वर्षी अतिशय सुंदर अशी शेषनागावर विराजमान अशी श्री विष्णूची प्रतिकृती असलेला श्री गणेशरायाच्या मूर्तीची स्थापना केली। यंदाचे हे त्यांचे 16वे वर्ष असून दरवर्षी या मंडळाचे कार्यकर्ते नवनवीन संकल्पना अंमलात आणतात। दरवर्षी अतिशय सुंदर अशी सजावट करतात। यंदाच्या वर्षीही मंडळातील कार्यकर्त्यांनी दिवस रात्र अतिशय मेहनत घेऊन श्री विष्णूची प्रतिकृती असलेली श्री गणेशाची मूर्ती स्थापन करून सुंदर असा पाण्याचा देखावा तयार केला होता। तसेच त्यातील कमळाची फुले ही सुंदर व सुबक अशी दिसत होती। सुंदर अशी रोषणाई करण्यात आली होती। अशा रोषणाईत बाप्पाची मूर्ती ही अतिशय मोहक दिसत होती। या मूर्तीचे रंगकाम अतिशय चांगले करण्यात आले होते। शेषनाग, बाप्पाचे डोळे, कान, मुकुट यांनी सर्व भक्तांचे मन मोहून टाकले होते। या बाप्पांकडे पाहिले तर जणू काही बाप्पा आपल्याशी बोलतात असे वाटत होते। तसेच पाण्यातील ती फुले या सजावटीतील एक वेगळाच आकर्षण बनले होते। बाप्पाच्या हातातील ते फूल, गदा हेही अतिशय सुंदर असे दिसत होते। या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही सजावट उभी करण्यात आली होती। सर्वांनी त्यांचे कौतुकही केले। या मंडळाची स्थापना 1998 साली सुशील, विनायक, जयराम, राघवेंद्र, गणेश, मणी यांनी केली व त्यांनी 3 वर्ष पूर्ण केल्यावर नितीन, भावेश, रवींद्र, योगेश, प्रसाद, सिद्धू, चेतन, अखिलेश, सुमित, धर्मेश, पिंट्या यांनी ही परंपरा चालू ठेवली। या मंडळाचे 16वे वर्ष पूर्ण होण्यासाठी लहान मोठ्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले। दरवर्षी या मंडळातर्फे लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य यांचे आयोजन करण्यात येते। यावर्षी ही दिनांक 12 रोजी या मंडळाने आनंदोत्सवात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते। सदर वेळेस स्थानिक रहिवासी व असंख्य भाविकांनी पूजेचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। दिनांक 13 रोजी या सुंदर सुबक अशा बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत नाचत गात मोठ्या आनंदाने भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी 7 दिवसीय गणरायाचे विसर्जन भक्तांच्या जनसागरात संपन्न झाले। रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी 7 दिवसीय गणपती बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले। यात अनेक भक्त मंडळी नाचत बागडत बाप्पाला खाडीजवळ विसर्जनाकरता नेत होते। ढोल ताशांच्या आवाजावर सर्व गणेश भक्त नाचण्यात दंग झाले होते। यात कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडूनही अचूक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सोसायटीचे गणेशही पुढे होते। सोसायटीतील घरातील प्रत्येक गणेश भक्त बाप्पाला गावाला सोडण्यास खाडीपर्यंत जाताना दिसत होते। तर आनंदनगर रहिवासी मित्रमंडळ यांचाही बाप्पा विसर्जनाकरता भक्तांच्या मिरवणुकीत खाडीकडे रवाना होत होता। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देण्यात येत होती। या मंडळाचे हे 9वे वर्ष आहे। मंडळाचे संस्थापक प्रदीप पाटकर व हरीश जावकर तर कार्यवाहक सुधीर पोहळे, जगदीश कदम हे आहेत। अध्यक्ष सतीश क्षीरसागर, सेक्रेटरी समीर कांबळे आहेत। तर कार्यकर्ते सुशील तांबे व इतर सर्व मंडळी मिरवणुकीत सहभागी झाली होती। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे बोलत खाडीवरती गणपती बाप्पाला नेताना सर्व भक्त मंडळी दिसत होती आणि खाडीकडे जाताना अतिशय आनंदात नाचत बागडत सर्व भक्त मंडळी आपापल्या नाचात व आपापल्या धुंदीत दंग असताना दिसत होते। डोंबिवली पश्चिम येथील दी साऊथ इंडियन स्कूलमध्ये आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते।
सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी डोंबिवली पश्चिम येथील दी साऊथ इंडियन स्कूलमध्ये आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धा 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत होणार असून यात अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। 16 सप्टेंबर रोजी शाळेच्या सभागृहात मोनो ॲक्टिंग म्हणजेच एकपात्री नाटक ही स्पर्धा घेण्यात आली, तर वर्गामध्ये स्क्रॅबल गेम म्हणजेच दिलेल्या तक्त्यांवर इंग्रजी अक्षर आणि शब्द बनवणे यात प्रत्येक विद्यार्थ्याला 3 चान्स देण्यात आले होते। तर संगणक वर्गात म्हणजेच कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटरमधील पेंटमध्ये ब्रशचा वापर करून चित्र काढणे ही स्पर्धा होती। मोनो ॲक्टमध्ये 3 मिनिटांची ॲक्टिंग करायची होती। यात अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। अतिशय सुंदर व मन वेधून घेणाऱ्या ॲक्टिंग लहानग्या मुलाने दाखवल्याने सर्व प्रेक्षक दंग राहिले होते। प्रेक्षक पूर्णपणे या लहान मुलांच्या ॲक्टिंग बघण्यात स्वतःलाही विसरून गेलेले होते। तर दुसरीकडे अनेक लहान मुले स्क्रॅबल गेममध्ये तक्त्यावर स्पेलिंग बनवण्यात दंग दिसत होते, जो तो आपले लक्ष फक्त स्पेलिंग बनवण्यात केंद्रित केलेलं दिसत होतं। आपल्याला क्रमांक व शाळेला क्रमांक मिळावा म्हणून सगळे धडपडत होते। तर कॉम्प्युटर लॅबमध्ये ही काहीशी परिस्थिती तशीच होती। या लॅबमध्ये अनेक मुले व मुली आपल्या डोक्यातील व मनातील कला कॉम्प्युटरमध्ये पेंट या कॉलममध्ये बनवण्यात मग्न होते। अतिशय सुबक व सुंदर असे चित्रही रेखाटण्यात आले। चित्रांकडे बघताच ही मुले एवढी चांगली चित्रे तीही कॉम्प्युटरवर काढू शकतात याचे नवल वाटले। आजच्या या स्पर्धांमध्ये एकूण 25 शाळांनी भाग घेतला होता। दी साऊथ इंडियन स्कूलतर्फे हा चांगला उपक्रम राबवण्यात आला, जेणेकरून डोंबिवलीमधील शाळेतील मुलांमध्ये असणारे कलागुण दाखवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एक मुक्त व्यासपीठ मिळाले। या सर्व मुलांचे व पालकांचे तसेच आयोजकांचे इतर शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले। आजच्या स्क्रॅबल कॉम्पिटिशनमधील विजेते पुढीलप्रमाणे आहेत: 1 लब्बी संजय हॉली एंजल, अक्षय गुप्ता ज्ञानेश्वरी स्कूल, आदर्श शालू हॉली एंजल्स। तर उत्तेजनार्थ 5 जण काढण्यात आले, त्यात राहुल गुड्डू एसआई, ओबी जैन एसआई, सुकृती सिंग मॉडेल इंग्लिश स्कूल, दिलखुश चौधरी एसआई, तेजस पाटील डॉन बॉस्को। पेन ब्रश इन कॉम्प्युटरमध्ये विजेते पुढील प्रमाणे: साई सुरेश साऊथ इंडियन, गंगा विनोद कुमार एसआई, अनुष्का दांडेकर ओमकार स्कूल। तर उत्तेजनार्थ अमय शेट्टे ओमकार स्कूल, प्रतिमिया मिलिंद चंद्रकांत पाटकर, आरू शिवा ज्ञानेश्वरी स्कूल, गौरव माधवी मॉडेल इंग्लिश स्कूल तसेच गौरी मॉडेल इंग्लिश स्कूल। मोनो ॲक्टमध्ये विजेते जिल जेम हॉली एंजल, गौरी साऊथ इंडियन, सोनल हॉली एंजल व उत्तेजनार्थ 5 जणांची नावे काढण्यात आली। तर या होत्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल आयडी आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। तर दररोज रात्र 9:30 आम्ही घेऊन येणार आहोत आपल्यासाठी नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.giavirat.com मधील जियाविरत न्यूज। धन्यवाद।